नमस्कार. नमस्कार. आज नवरात्र सुरू झालंय आणि बऱ्याच जणांकडे घट असतो, बऱ्याच जणांकडे माळ असते, बऱ्याच जणांकडे अखंड दिवा असतो. माझ्या आईकडे माळ आणि अखंड दिवा होता. आणि काय म्हणूया ती ती एक इतकी ड्युटी होती सगळ्यांना, की येता जाता चेक करत राहायचं दिवा शांत नाही ना झालाय, दिव्यात तेल आहे ना, आणि तो शांत होऊ द्यायचा नाही. तर दर नवरात्र आलं की मला त्याची आठवण होते. कारण आई माझी नोकरी करायची, त्यामुळे आम्हाला सगळ्यांना ड्युटी होती ती घरात, बाबा, मी, मोठी बहीण. तर असो, नवरात्र सुरू झालंय आज. आजचा रंग पांढरा, त्यामुळे मी साडी नेसलेली आहे पांढरी. आणि मला असं वाटलं की यूट्यूब चॅनल सुरू केलंय, तर यावेळेला नवरात्रात आपण 9 दिवस 9 वेगवेगळ्या उपासाच्या डिश दाखवूया. म्हणजे मला असं ॲक्च्युली बरेच जण काय फक्त पाण्यावर पण उपास करतात. मला भयंकरच कौतुक वाटतं त्यांचं, की 9 दिवस फक्त पाण्यावर. खरोखरच प्रणाम आहे इथून त्यांना. पण जी लोक उपासाचं थोडं खातात, म्हणजे उपास करतात पण उपासाचं थोडं थोडं खातात, त्या सगळ्यांसाठी किंवा जे उपास करत नाहीत त्याही सगळ्यांसाठी ह्या डिश फार पटकन होणाऱ्या आहेत, सोप्या आहेत, आवडणाऱ्या आहेत आणि काहीतरी वेगळ्या आहेत. म्हणजे साबुदाण्याची खिचडी, वरई, दाण्याची आमटी, काकडीची कोशिंबीर, काकडीची भाजी असं आपण करतच असतो. यातून काहीतरी चेंज, काहीतरी वेगळं म्हणून मी 9 दिवस वेगवेगळ्या तुम्हाला काय म्हणूया वेगवेगळे पदार्थ दाखवणार आहे. तुम्हाला कसे वाटतायत सांगा. आणि 9 दिवस रोज नक्की माझ्या चॅनलवर जाऊन व्हिजिट करा. बघा आवडतंय का, बनवा आणि मला कळवा नेहमीसारखं. तर आज मी बनवणार आहे रताळ्याची एक डिश, ज्याला अनेक जण आजकाल स्वीट पोटॅटो म्हणतात. तर रताळ्याची एक डिश आहे. मला ना याचं नाव माहिती नाहीये, पण फार काय म्हणूया पटकन होणारी आणि अत्यंत चविष्ट आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी अशी ही डिश आहे. मी तुम्हाला अगदी खात्रीने सांगू शकते. आणि लागणारं साहित्य फारच किरकोळ आहे, पटकन होणारी आहे. त्यामुळे नाव इनफॅक्ट तुम्हाला काही सुचलं डिश बघून झाल्यावर तर मला प्लीज सांगा. आजपासून म्हणजे आज तुम्ही कळवल्यापासून मी त्या डिशला ते नाव देईन. तर सांगा मला. मी तुम्हाला ह्याच्यासाठी लागणारं साहित्य दाखवते. चला बघूया. यासाठी लागणारं साहित्य आहे सर्वप्रथम रताळं. हे थोडंसं खराब झालंय, हे आपण काढून घेऊया नंतर. रताळं, दाण्याचं कूट, जिरंपूड, हिरवी मिरची चिरून घेतली आहे. ही आपली गोड चटणी आहे, जी खजूर आणि चिंचेपासून बनवतो ती गोड चटणी आहे. लिंबू, मीठ, कोथिंबीर, डाळिंब आणि तूप. बास. एवढेच जिन्नस आपल्याला लागणार आहे. आणि चला आता बनवूया लवकर. मी जे रताळं दाखवलं होतं ते घेतलं नाही, कारण ते जरा खराबच निघालं. मी दुसरं रताळं घेतलं. मी ते उकडवून घेतलं, त्याची सालं काढून घेतली आणि त्याचे असे बारीक बारीक तुकडे करून घेतले. दिसताय? असे बारीक बारीक तुकडे केले. 2 छोटी रताळी होती. मी खरं सांगू का, म्हणजे आता उपासाचं मी बनवते म्हणून नाही, पण अदरवाईज पण रताळं खात चला, खूप शरीराला चांगलं असतं ते. म्हणजे माझ्याकडे बरेचदा असतं रताळं घरात. तर जे आपल्याला बटाट्याला ऑप्शन म्हणून रताळं वापरता येतो अनेक पदार्थांमध्ये. म्हणजे काही ठिकाणी बटाटा पाहिजे म्हणजे पाहिजेच, म्हणजे त्याला मी काय म्हणू नाकारत नाहीये, पण त्याला कधी कधी ऑप्शन आपल्याला शोधता आपल्याला सापडतो रताळ्याच्या स्वरूपात. तर असं हे रताळं मी उकडवून घेतलंय आणि त्याच्या बारीक बारीक फोडी करून घेतल्या. मी गॅसवर तवा टाकलाय आणि ज्यामध्ये थोडंसं तूप टाकलं मी मगाशी, पण जरा कमी वाटतंय. तूप टाकून घेतलंय. तूप थोडंसं गरम झालं की आपल्याला हे रताळं त्याच्यावर परतवून घ्यायचंय, छान लालसर असं, गोल्डन तांबूस काय तुम्ही म्हणाल तो कलर, साधारण असं परतून घेऊया. तूप टाकताय. थोडं तूप घालते मी जरा,
कारण कमी वाटतंय मला. तसं छान आपल्याला लालसर परतण्यासाठी म्हणजे रंग येण्यासाठी मला थोडं तूप लागणार होतं. घड्याळ लावून 15 मिनिटात होणारी डिश आहे ही. घड्याळ लावून म्हणजे रताळं उकडल्यापासून म्हणते आम्ही. रताळं उकडायची वेळ त्यात धरू नका, रताळं उकडल्यापासून. हे परतून घेते मी आणि परत तुम्हाला दाखवते. ऍक्च्युली ते खूप हलवूया नको, कारण ते ना मग त्याचे तुकडे तुकडे होतात, कारण शिजवलंय ना आपण रताळं, त्यामुळे मी ते जास्त हलवत नाही. पण ते असंच आता छान त्याला कोटिंग येणार आहे. हे बघा, हे सुरू झालंय जरा लालसर व्हायला. तुम्हाला दिसतंय का? ऍक्च्युली ना हे बघा, माझ्या माझ्या इकडे खिडकी आहे, त्यामुळे असं डायरेक्ट ऊन येतं इथे. तर तुम्हाला दिसतंय का त्या उन्हाच्या रिफ्लेक्शनमुळे? हे मी आता एका बाउलमध्ये काढून घेतलंय. तुम्हाला दिसतंय असं छान खरपूस झालेलं. आता ह्याच्यामध्ये आपण एक एक गोष्टी घालूया. यामध्ये सगळ्यात आधी मी मीठ घालते. मग जिरं पूड घालते. लिंबू पिळते थोडं. आणि हे छान आता मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये दाण्याचं कूट. दाण्याचं कूट थोडंसं मोठं म्हणजे जाडसर केलं तरी चालेल ना. मध्ये मध्ये जरा दाणे लागले तरी चालतील. माझं कूट रेडी होतं, त्यामुळे मी हे घालते. कोथिंबीर, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, मी फार घालत नाहीये. आणि ही जी आपण गोड चटणी केली आहे खजूर आणि चिंचेची, ती अगदी नावाला. बास. परत एकदा हे सगळं मिक्स करूया. काय रंग पण सुंदर आलाय ना, त्या रताळ्याचा असा गोल्डन ब्राऊन, मग त्याच्यात कोथिंबीर, त्याच्यात दाण्याच्या कुटाचा रंग, असा रंग आलाय. ओके, आता खरं तर आपली डिश तयार आहे. त्याला फक्त आता वर्ण सजवण्यासाठी म्हणून मी डाळिंब घालते. ते किती घाला ते तुमच्यावर आहे. आणि मगाशी मी दाखवायला विसरले जिन्नसमध्ये, तर पुदिन्याची 2 पानं घेतली आहेत मी, जी साधारण चुरडून अशी घातली आहेत, त्याचा फक्त वास लागायला. आणि आपली ही रताळ्याची नवरात्रीच्या पहिल्या दिवसाची डिश तयार आहे. तुम्ही ती बनवा, कशी वाटली सांगा. मी मगाशी सांगायची विसरले, उपवासाच्या दिवसांमध्ये जी लोक डाएट सांभाळतात त्यांच्यासाठी सुद्धा ही सर्वोत्तम डिश आहे. तुम्ही प्लीज खाऊन बघा, करून बघा आणि मला कळवा. बाय बाय.